तर नमस्कार. आज आलोय आपण अंबळनेरला आणि किशोर भाऊ भाकरे बघा, त्यांच्या घराला पाणी मारायचं आहे. त्यांना नव्हतं संडास बाथरूम, त्यांनी काय केलं आता हे संडास बाथरूम बांधलंय आणि ते आता वाळलं पाहिजे, चांगलं नाही की निबार झालं पाहिजे म्हणून आता पाणी मारायचं काम चालू आहे. खालून ते पाणी देतात, वरती संदीप भाऊ आहेत. संदीप भाऊला जरा सर्दीचा त्रास आहे, त्याच्यामुळे तोंड बांधलं आहे त्यांनी. आणि भाकरे साहेब बघा दगडासंग खेळतात. लहानपणी कधी गोटे भेटले नाही खेळायला, आता दगडासंग खेळतात. आता यांनी पाणी टाकलं एकंदरीत वरती. आता बघा कशी बादली खाली येतात. आता ही बादली खाली घेतली आहे. आता तशी संदीप भाऊ मध्ये एकच गाळा भरलाय, अजून 2 गाळे भरायचेत म्हणे. आता कसं आहे, किशोर भाऊ टॉयलेटमध्ये बसल्यावर वरून पडायला नको म्हणून मजबूत करायचं काम चालू आहे. संदीप भाऊ तुम्हाला एकंदरीत काय वाटतंय? वरून टाळ्याबाजी देत, त्यांना काय कळा नाही, आनंद व्यक्त करत राहिले ते फक्त. तर किशोर भाऊ बघा कसं लोकांचे तिथून धापून चोरून पाणी आणतात. अशा प्रकारे चोरीचं पाणी घेऊन येतात. लोकांच्या नळाचं ढापून चोरून पाणी आणलं जात आहे आणि तेच पाणी इकडं याच्यावर टाकलं जातं घरावर. आता बादली काय अजून भरलेली नसती. आता किशोर भाऊ अशा प्रकारे ते बादलीच्या दाव्यासोबत घेऊन येतात. अशा प्रकारे आता हे दाव बघा कशी सिस्टीम आहे गावाकडं. गरीब आहे आम्ही म्हणून आमच्याकडे दाव आहे. अशा प्रकारे आता हे दाव गेलं वर. अशा प्रकारे आता संदीप भाऊने पाणी घेतलंय. म्हणजे कसं आहे, किशोर भाऊ उद्या संडासला जरी बसले ना तरी ते पडायचं नाही खाली.